हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे, कारण आज येत आहेत माझ्या घरी गणपती बाप्पा आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता माझी तयारी झालेली आहे। हा आहे आमचा मखर आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मखर हा आहे रेडी झालेला। आणि आता आम्ही आमच्या बाप्पाच्या आगमनाला जाणार आहोत आणि त्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते आणि तोपर्यंत आपण बाप्पाच्या आगमनाला जाऊया। सो गाइस, लहानपणापासूनच मला वाटायचं की आमच्याकडे पण बाप्पा यावं। मी सगळ्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जायची, पण मला असं वाटायचं की आमच्या घरी बाप्पा का नाही येत। आणि तेव्हा मला खूप वाटायचं की बाप्पा माझ्या घरी यावं यावं यावं। पण तेव्हा माझी आई मला बोलून मला गप्प करवायची की बाप्पाचं करायचं खूप कठीण असतं आणि ते खूपच कडक असतं, तर आपल्याला तर काही जमणार नाही आहात। कारण आम्ही खूप लहान होतो आणि माझ्या आईला एक ते नाही जमणार होतं, म्हणून आम्ही ते नेहमी दुसऱ्यांकडे जाऊनच माझ्या मामाच्या घरी जाऊनच सेलिब्रेट केलेलं होतं। पण थोड्याच वर्षापूर्वी मी एक विश मागितलेली बाप्पाकडे आणि ती विश माझी मनापासून देवाने पूर्ण केली आणि त्यामुळेच मी ठरवलेलं की बाप्पांना मी माझ्या घरी आणणार। आणि माझी इच्छा पूर्ण झाल्या आमचं घर रेनोव्हेट झाल्या मी बाप्पाला घरी आणायचा हा निर्णय घेतला आणि घरी सुद्धा सर्वांना माझ्या विशबद्दल कळवलं। आधी तर सगळे शॉक झालेले, कारण त्यांना कोणालाच माहीत नव्हतं की मी ही मनातून विश मागितलेली। आणि जेव्हा ती पूर्ण झाली तर सर्वात आधी मी सिद्धिविनायकच्या मंदिरात गेली, बाप्पाला आमंत्रण दिलं की तू प्लीज आमच्या घरी ये यावर्षी। आणि मग हे सगळ्यांना घरी कळल्यावर ते खूप आनंदी होते, सगळे आनंदी होते। आणि माझी जी विश पूर्ण झाली ती मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन, पण ते एक सिक्रेट असेल सध्या तरी। आणि नंतर मी तुम्हाला आता दाखवेन की आम्ही बाप्पाच्या आगमनाला चाललोय। आणि माझ्यासाठी या वर्षीचं गणेश चतुर्थी खूप 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 स्पेशल असणार आहे आणि मी खूपच आनंदी आहे यावर्षी। तर आता आम्ही बघू शकतात पंढरपुरात पोचलो आहेत आणि आमचे बाप्पा बाहेर आलेले आहेत। आणि आता मी तुम्हाला फेस दाखवते। युजली आपण फेस आधी नाही दाखवत, पण हा एक माझा एकदम आठवणीचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ ॲड करते आणि ही छोटीशी क्लिप इथे ॲड करते। नाहीतर मी जोपर्यंत आम्ही घरी बाप्पा आणला नाही तोपर्यंत कोणालाच आमचे बाप्पा दाखवले नव्हते। सो आता बाप्पाची आरती करून झाल्यावर आपण थेट भेटूया माझ्या घरी। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। सो गाइस, आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्या घरी आणि तुम्ही बघू शकतात केवढं छान वाटते सर्व डेकोरेशन वगैरे। आणि आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतो केव्हा गुरुजी येतील, आरती करतील आणि बाप्पाचा चेहरा आम्हाला दाखवतील। सो आतापर्यंत फक्त मी आणि माझ्या आईनेच बाप्पांना बघितलेलं होतं, बाकी घरात कोणालाच मी फोटोसुद्धा दाखवला नव्हता बाप्पांचा की ते कसे आहात, कसे दिसतात आणि कसा त्यांचा रंग आहे आणि कसं आम्ही डेकोरेशन सिलेक्ट केलं आहे ते सगळं काहीच मी घरीच दाखवलंच नव्हतं, सर्व सिक्रेट ठेवलेलं। आणि आता तुम्ही बघू शकता की गुरुजी आलेले आहेत आणि आम्ही आता सर्व तयारी करून ठेवलेली बाप्पाच्या आरतीची। आणि चला तर आता बघूया माझे बाप्पा। आणि तुम्ही बघू शकता माझे बाप्पा केवढे सुंदर आहेत आणि मला खूप 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 आवडले माझे बाप्पा। आणि तुम्ही बघू शकतात आता रात्रीचे 1:30 वाजले आणि आता आम्ही आरती करतोय आणि आरतीची सुरुवात करतोय।
आणि आमचं पहिलंच वर्ष होतं, त्यामुळे आम्ही गुरुजींच्या आज्ञानुसारच पूजा केलेली आहे, आरती केलेली आहे। आणि पूजेत आम्ही एवढं मग्न झालेलो की आम्हाला कळालंच नाही की पहाटेचे 4 सुद्धा वाजले आणि आम्ही खूपच खुश होतो, खूप छान वाटत होतं, खूपच प्रसंग वाटत। तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा की तुम्हाला माझे बाप्पा कसे वाटले आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं। आणि बाप्पाला माझ्या घरी आणणे ही माझ्या लाईफची सर्वात मोठी इच्छा होती, जी आज पूर्ण झालेली आहे। आणि इच्छा जरी माझी पूर्ण झाली असेल तरी आजची आरती माझा धाकटा भाऊ ओमकारच करेल, कारण ॲज पर महाराष्ट्रीयन संस्कृती पुरुषच आरती करतात। चला तर आरतीची सुरुवात करूया। स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति वायुरस्तु। अजित नेत्रे जलस्पर्शाः किंदा पाणी पियायचं। हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। तामानात पाणी सोडा। ओम गोविंदाय नमः, हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। पाणी सोडता ओम गोविंदाय नमः, हात जोडायचा। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मधराय नमः, दामोदराय नमः, संकर्षाय नमः, वासुदेवाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, अधोक्षाय नमः, नारसिंह। तर पाची देवांना आपण आम्हाला आपली इष्टदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता या सर्वांना पण आपण बोलवतो आणि ते देव आलेत असं गृहीत धरून त्यांचा मान म्हणून पानाचा विडा। नागविल्या मुखवासा ते विडा पुगी फले तांबूलम समर्पयामि। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मि सन्निधि कुरु। नागवेल्या मुखवासा ते विडा पुगी फले तांबूलम समर्पयामि। आवयामि स्थापयामि पूजयामि हरिद्रात कुंकुमं समर्पयामि। सकल पूजात गंधार पुष्पं नानाविधानि पुष्पं प्रतिव्रियताम्। आवयामि स्थापयामि पूजयामि हिरण्यगर्भाभिरस्तु नानाविधानि पुष्पं प्रतिव्रियताम्। आवयामि स्थापयामि पूजयामि गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मि सन्निधि कुरु। शुद्धोदस्नानादे पाद्योदस्नानं समर्पयामि। अर्घ्यं स्नानादे अर्घ्यं स्नानं समर्पयामि। कयोरी पंचामृत स्नानादे धृत स्नानादे मधु स्नानादे शर्करा स्नानं समर्पयामि। शुद्धो बिल्वपत् नमो देवे महादेवे भद्राय नियता प्रणता स्मता शमीदलपत्रादे तुलसीदलपत्रादे भुंगिराजपत्रं समर्पयामि। आवयामि स्थापयामि पूजयामि अलंकरादे अक्षरादे अक्षरं संपूज्यं रस्तु। स्वस्ति न इंद्रो रुद्रस्तवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो दोन गाठी मार। स्वस्ति नो इंद्रो रुद्रस्तवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति। शांति 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 अलंकाराध्यक्षदं संपूज्यं रस्तु। अवलगणमंडलं दक्षिणस्कंधे इतलं वामस्कंधे कपालं ललाटे डाव्या छातीला हृदय सगळ्यांच्या कपाळाला फॅमिलीवाल्यांच्या। आयुष्मान व कल्याण व सुदीर्घमाल विद्यावान व धनवान व इच्छित फळांचे सर्व दीर्घमाल सो कल्याण व सुदीर्घमाल शुभम भवतु दीर्घमाल सो। आशीर्वादा शुक्ला शांती धनदान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षे मास्तवीर्यत्र श्रीरंगे सुष्ठुनो स्वस्तिर्विवेशमदेवहितं यदायु। स्वस्ति न इंद्रो रुद्रस्तवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नो बृहस्पति। शांति शांति शांति। हे पंचामृत अभिषेक करायचं।
हरि ओम नमस्ते गणपते तमतासि तं तमेव खिलं धर्तासि तं तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि तं साक्षात् आत्माश्रितं वृत्तमोचनी सत्यमोचनी अवतम्मामं अववक्तारं अवशोतारं अवधातारं अवधातारं पुरस्तार्थं अवमुत्तरार्थार्थं अवदक्षिणार्थार्थं अवचोद्वार्थी करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरो बुद्धिमतिरे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषी महागणपती देवता पूजनंच करिष्येत सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु सुन घे स्वच्छ अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषियः ऋषिजुः सामार्थवर्णानि छन्दासि परा प्राणशक्ति देवता आं बीजं ह्रीं शक्तिं ओं तिलकं यस्य मूर्ति देव सकल सान्निध्यार्थे प्राणपति शः आं क्रों ह्रीं अं देवस्य प्राण इह प्राणाः ओं यं रं लं वं शं शं सं हं शं आं क्रों ह्रीं जीव देवस्य जीव इह स्थिताः ओम आं ह्रीं कों अं यं रं लं शं शं हं शं क्रों ह्रीं आं देवस्य वाङ्मे च स्तोत्र जीवानां घ्राणपाणि पादपायु सर्वेन्द्रियाणां चिरस्तिष्ठातु अस्य देवस्य पंचदश संस्कार सिद्धर्थ पंचदश गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया कर्पूर गौडम कौडावतारम संसार सारम भुजंगारम सदा वसंतम हृदयारिंदे बॉम्ब कर्पूराते धूपम दीपक सुगर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंची धरके माळ मुक्ता फलाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फळा तुझा कुंकुम केशरा हिरे जरित मुकुट शोभतो बरा रुंजुनतीने पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ संड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा सगळा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव डोळ्याने पाहिन रूप तुझे तमे अलिंगन अनंत पूजन भावे वाळीन मणे नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या दृढं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा सिद्धेर्मा बुजात् भावा करोमि यज्ञं समर्पणं नारायण इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीहनुमानं भूतगावलं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सर्वदा योग तुझा पडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता रघुनायका मागणे चात जय रघुवीर समर्थ ताने तुझीच सेवा करताय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा तुझ्यावर कोटी प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरून बुद्धिबलदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे अंबा गजनायका गजमुखा भक्ता वदुषे सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवा स्थानी गणपती राया
कुलगुटकुल कुटुंबातील यजमानांनी यावर्षी प्रथम महा गणपतीची मूर्ती आणून श्रीची मूर्ती आणून त्याची विधियुक्त पूजा अर्चा केलेली आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी निमित्त गणपती स्थापना केलेली आहे. या संपूर्ण विधीमध्ये या घरातील कनिष्ठ पुत्र ओंकार याच्या हस्ते मूर्तीची स्थापना पूजा अर्चा झालेली आहे. भगवंत या पूजेमध्ये जाणते अजाणतेपणे कळत नकळत जर गुरुजींच्या हातून काही वेळेवाकडे मंत्र उच्चार आले असतील किंवा पूजेमध्ये जाणते अजाणतेपणे कळत नकळत जर काही वेळेवाकडे मंत्र उपचार किंवा चुकून वाकून काही राहून गेला असेल तर परमेश्वरा क्षमा करून यथाशक्तीने यथा बुद्धीने यथा ज्ञानाने भक्तियुक्त अंतकरणाने पूजा केली. पूजा मान्य करा. भगवंता या घरातील जी काही इडापिडा क्लेश दुःख दारिद्र्य दैन्य आचार्य होतसा असेल ती घराच्या बाहेर काढून घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्रस्थापित करा. घरातील बाळगोपालांना चांगली बुद्धी चांगले विचार चांगलं आरोग्य द्या. घरातील कर्त्या माणसांच्या कामाधंद्यामध्ये यश द्या बरकत द्या. या घरावरती या कुटुंबावरती परिवारावरती येणाऱ्या सर्व सगळ्यांचं रक्षण करा. सर्वांना सुखात आनंदात वैभवात आणि भगवंत असा दयालव अखंड आशीर्वाद सर्व कुटुंबावर ही तुमच्या चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आरती घ्या. नितीन आरती अकालमुच्चरणं सर्गादि पियायचं. अकालमुच्चरणं सर्गादिना श्री पादो रक्षित तेजगार्यंतम पापो या उजवा दिया. सो गाईज आरती खूपच छान झाली आणि आता पहाटेची 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बाप्पाला थोडासा आराम करून देऊया आणि आता भेटूया आपण सकाळच्या आरतीला. आणि तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया.